आपण इयत्ता 8वीतील इंग्लिशची पहिली पोएम बी द बेस्ट ही पोएम शिकणार आहोत। तर तुम्ही लक्ष द्या। बी द बेस्ट म्हणजे जेही तुम्ही कराल ते सर्वोत्कृष्ट कराल याचा बी द बेस्टचा अर्थ होतो। तर आपण कविताला सुरुवात करू। बी द बेस्ट। इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of rail. Be a bird if you can't be a tree. जर तुम्ही एखादे डोंगरावरले मोठे नारळाचे झाड नाही होऊ शकता, तर तुम्ही एखाद्या नदी नाल्याजवळले एक छोटेसे रोपट व्हा, अशी या ओळीचा अर्थ दिला आहे। तर आता आपण दुसरा सांजा बघू। If you can't be a bush, be a bit of the grass, and some have a happy make. If you can't be musky, just be a bass, but the liveliest bass the lake. तर या ओळीचा अर्थ असा आहे की जर तुम्ही मोठा समृद्धी महामार्ग याच्यासारखा रोड नाही होऊ शकता, तर तुम्ही खेड्यापाड्याच्या रस्ते जे छोटे छोटे आपले पावलं राहतात त्या रस्त्यासारखा तरी तुम्ही होऊ शकता, असं या ओळीचा अर्थ आहे। आता दुसरा स्टांजा बघू। वी कांट ऑल बी कंटिन्यूस, बी वी गोट टू बी क्रेव, दॅट देअर वेर समथिंग फॉर ऑल द ऑफ द हेअर, देअर बी वर्क टू हॅड टू डू अँड देअर लेजर टू बी, and the task you must do is the near. या ओळीचा अर्थ असा आहे की जर तुम्ही नावाडी नाही होऊ शकत, तर तुम्ही जहाज चालवणारा एखादा छोटासा माणूस हे तरी बनायला पाहिजे, असा या ओळीचा अर्थ आहे। दुसरा सांजा बघू आपण आता। इफ यू कांट बी अ हायवे, देअर जस्ट बी अ ट्रेल. If you can't be the sun, be a star. जर का तुम्ही सूर्य नाही होऊ शकत, तर तुम्ही छोटासा तारा होऊ शकता, असा या ओळीचा अर्थ आहे। Be it isn't by size that you win or you fail. Be the best you of where you are. या ओळीचा अर्थ असा आहे की आपण कितीही मोठा असो, उंचीला हो, हाईटला किती मोठा असलो तर ते आपण मोजू शकत नाही की तू ह्या खेळात चालत नाही, तू ह्याच्यात चालत नाही, असं नाही। तर बी द बेस्ट ही पोयम खूप छान आहे। याचे कवी आहे डॉल्गॉस मोलोज यांनी खूप छान कविता लिहिली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ ऐकला असेल तर लाईक करा। धन्यवाद।